गजर कीर्तनाचा गजर विठुरायाचा कैलासवासी शोभा देवीदास बत्तासे यांच्या प्रथम वर्षश्राद्धनिमित्त जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम। राष्ट्रीय कीर्तनकार भ.प. सुनीताताई आंधळे दिनांक 2 जानेवारी 2021 सकाळी 9 ते 11। स्थळ संध्यापूजा सोसायटी, पोकार कॉलनी, पटेल नगर, दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक। प्रेक्षेपण गजर कीर्तनाचं। लय हुशार आहे महाराज, त्यांना वाटलं इरी आंधळेचे काही ना, तू वर हात घेतलेच नाही, कारण आमचं आडनाव आंधळे आहे ना, त्यांना वाटतं यांना दिसत नाही काय, नाही तसं काही नाही। बस वैद्य महाराज। नाशिवंत देह जाणार, सकळा विष खातो काळ, सावधान सावधान होऊन भगवंताचं नामचिंतन करायचंय। नामचिंतन करत असताना तुमच्या जीवनामध्ये चांगली संगतीची फार गरज आहे। संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची। संत या करता हित ते करावे देवाचे चिंतन, हे सांगण्याकरता माझे संत पाहिजेत महाराज। कारण माझे संत मला या संसार भवसागरातून तारत असतात। अहितापासून तारिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा। माझे संत मला निश्चित हितापर्यंत नेतात। संतांची संगत पाहिजे। विचार करा, संतांच्या जीवनामध्ये किती मोठं दुःख येऊ द्या बरं का। तुकोबरायांची गाढवावर धिंड काढली, लक्षात घ्या। ज्ञानोबराच्या अंगावरती चिखल फेकण्यात आला, तरी माझे संत म्हणतात आता विश्वात्मकी आशीर्वाद देतात हो तुम्हा आम्हाला। मला तर राग या गोष्टीचा नाहीये की गाढवावरून धिंड काढली, राग या गोष्टीचा येतो ज्या संतांच्या नावाखाली आज आम्ही ऐश्वर्य संपन्न आहोत, श्रीमंत आहोत, त्या संतांची ओळख त्या लोकांना का कळली नसेल महाराज। किती मोठी शोकांतिक आहे हो, किती मोठा त्याग होता माऊलींच्या जीवनामध्ये। सांगू मी तुम्हाला, एक वेळेचा प्रसंग आहे। विठ्ठल पंथ आणि रुक्मिणी माता रात्रीची वेळ आहे, विचार करतायत। आपल्याला वाळीत टाकण्यात आलो, सगळ्यांना प्रसंग माहिती आहे। आपल्याला वाळीत टाकण्यात आलं आळंदी या ठिकाणी, सिद्धबेटामध्ये आपण राहत आहोत, एका कुटियामध्ये आपण राहत आहोत। आपलं काही वाटत नाही, पण आपल्या पाठीमागे 4 लेकरं आहेत। आपल्या पाठीमागे 4 लेकरं आहेत, त्यांचं कसं होणार। विठ्ठल पंत म्हटले करायचं काय, म्हटले जा ना तुम्ही आळंदीच्या ग्रामस्थांकडे, त्यांचं दर्शन घ्या, लोटांगण घाला, पण आपल्या लेकरांकरता शुद्धीपत्र आणा, विनंती करा, त्यांना विनंती करा। विठ्ठल पंत उठले, विनंती करत आहेत आळंदीच्या ग्रामस्थांना, आमच्यासाठी काही नको, पण आमच्या लेकरांसाठी त्या ठिकाणी शुद्धीपत्र द्या। ऐसी कळवळ्याची जाती, आमच्याकडून काहीतरी पाप घडलंय, संसार करून संन्यास घेण्यात आला, संन्यास घेऊन संसार करण्यात आला, हे माझ्याकडून पाप घडलंय, त्या ठिकाणी मला शिक्षा द्या, पण ही शिक्षा माझ्या लेकरांना नकोय, माझ्या लेकरांसाठी शुद्धीपत्र द्या। ग्रामस्थ म्हटले नाही, कसलं शुद्धीपत्र, नाही मिळणार, शुद्धीपत्र नाही मिळणार, आणि गावात यायचं सुद्धा नाही, मधुकरी सुद्धा कोणी द्यायचे नाही। प्रखड त्या ठिकाणी वाळीत टाकलेले महाराज काय करणार। परत विठ्ठल पंतांच्या डोक्यामध्ये विचार आला, आपण पैठणला गेलं तर चालेल का, त्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळेल का। विचार केला आणि 4 लेकरं छोटी छोटी घेऊन पैठणला गेले, आणि पैठणला गेल्याच्या नंतर तिथल्या लोकांचे पाय धरले, ग्रामस्थांचे पाय धरले, तुमच्या पाया पडतो मी, आमच्यासाठी काही नको, पण आमच्या लेकरांसाठी शुद्धीपत्र द्या। तिथल्या बैठकीमध्ये निर्णय झाला, तुमच्यासाठी नाहीच काही देत, लेकरांसाठी शुद्धीपत्र हवं असेल तर एकच करावं लागेल। म्हटले काय, तुम्हा दोघांना देहांत प्रायश्चित्त करावं लागेल। मान्य म्हटले काय हरकत नाही, लेकरा करता काही सुद्धा बाप मान्य करत असतो। आईची तर कथाच वेगळी आहे महाराज। सांगू मी तुम्हाला, एखाद्या लेकराची जर चप्पल तुटली ना, चप्पल तुटली तर माय काय करते, माय स्वतःची चप्पल देते, नाही रे बाबा तुझ्या पायाला चटके लागतील, पण बाप सांगू तुम्हाला
बाप त्या मुलाला भर उन्हामध्ये आपल्या खांद्यावर उचलून घेत असतो आणि वरून झाकण म्हणून हात ठेवत असतो. तो बाप असतो महाराज, तो बाप असतो. देहांत प्रायश्चित्त करावं लागेल तुम्हाला जर शुद्धीपत्र हवं असेल तर. विठ्ठल पंत म्हटले काही हरकत नाही. आले आळंदीला. परत आळंदीला आल्याच्या नंतर दिवसभर विचार करतायत. रुक्मिणी मातेने शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून त्या ठिकाणी पुरणपोळीचा संध्याकाळी स्वयंपाक बनवला. कसला गोड दिवस होता महाराज. ज्या मातेला माहिती आहे की मला आज माझ्या लेकराला सोडून जायचंय, तो काय गोड दिवस आहे का? साधं गावाला जायचं म्हटलं तर आई रडत असते महाराज. अरे ती माता, तिला माहित असतं ना आपली 22-23 वर्षाची मुलगी आहे, आता ती सासरी चालली, तिला सगळं कळतं, तरी लहान लेकरासारखी ती माता लेकराच्या त्या मुलीच्या तोंडावरून हात फिरत असते ना, ती माता महाराज ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी. कसलं गोड जेवण. पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला आणि बनवल्याच्या नंतर आपल्या हाताने लेकराला घास भरवते ती माता. बाळांनो, पोटभर जेवा. माझा ज्ञाना तर किती ज्ञानी आहे, माझा निवृत्ती दादा तर किती मोठा आहे, समजदार आहे, पण आपल्या मुक्ताला जीव लावा. ती 10 वर्षाची आहे, लहान माझी मुक्ता आहे, तिला काही कळत नाहीये. आई का बोलते असं काही लक्षात आलं नाही महाराज. जेवण झालं, 4ही लेकरं भावंड त्या ठिकाणी झोपी गेली. मग माता विचार करते आता देहांत प्रायश्चित्त करण्याकरता जायचंय. विठ्ठल पंतांनी आवाज दिला, अरे चल लवकर आवर, आवर लवकर, आपल्याला आज देहांत प्रायश्चित्त करायचंय आपल्या लेकरांकरता. विचार करा, एक मायबापच करू शकतात, मुलांकडून होत नाही. चल. पण माता महाराज जाते मुक्ताई जवळ, तोंडावरून हात फिरवते. ज्ञानदादा जवळ जाते, त्याच्या तोंडावरून हात फिरवते. अरे ज्ञाना, म्हणतात लोक म्हणतात ही संन्यासाची पोर आहे, पण मला माहिती आहे या जगामध्ये ज्ञानाचा सूर्यप्रकाश जर पडणार आहे तर फक्त तुझ्यामुळे. निवृत्ती दादा जवळ जाते. माझा दादा मोठा आहे, माझा सोपन काका, माझा सोपन दादा खूप लहान आहे, कसा सांभाळ होणार देवा. काय वेळ आणली रे ही, कुठं पाप केलं होतं मी, काय चुकलं होतं. लहानपणी लेकराला पदरात घ्यावं लागतं, पदरातून खाली टाकण्याची वेळ माझ्यावर देवा तू आणली. भगवंताच्या मंदिराजवळ जाते, डोकं आपटते. देवा लक्षात ठेव, एका मातेचं सांगणे, मी जाते देवा, मी जाते, पण माझ्या लेकरांना तू पदरामध्ये घे. मला माहिती आहे विश्वाच्या कल्याणाकरता माझ्या लेकरांनी जन्म घेतलाय, पण देवा लक्षात ठेव, एक माता म्हणून सांगते, एक माता म्हणून सांगते, माझ्या लेकराला झालेला त्रास मला सोसवणार नाही रे देवा. मला त्याचे चटके नंतरही भेटतील, नंतरही मिळतील देवा. देवाला विनंती करते, पण विठ्ठल पंतांनी दारावरूनच आवाज दिला, अरे चल चल म्हणतोय ना, उशीर होतोय, चल. दारापर्यंत जाते महाराज माता, दारापर्यंत जाते, परत पळत पळत मागे येते, मुक्ताईला जवळ घेते, परत दाराजवळ जाते, परत पाठीमागे येते, तोंडावरून हात फिरवते. परत ही भेट होणार नाही ना, माहिती ही भेट परत होणार नाही, ही भेट दुर्लभ आहे, शेवटची भेट आहे. गेली त्या ठिकाणी रुक्मिणी माता निघून गेली, देहांत प्रायश्चित्त झालं. पण दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी मुक्ताई उठून बसली. उठून बसल्याच्या नंतर लहान लेकरू महाराज विचारते, निवृत्ती दादा, अरे आई दिसत नाही, कुठे गेली आई, आई कुठे गेली, बाबा कुठे गेले, सांगणारे दादा, सांगणारे दादा. निवृत्ती दादा माहित होतं सर्व, पण निवृत्ती झाली होती, शब्द तोंडातून फुटत नव्हते, कोणीच काही बोलत नव्हतं. मुक्ता रडत होती, सांगणारे दादा, ए ज्ञानदादा तू तरी सांग ना, तू एवढा ज्ञानी आहेस, तुला साक्षात भगवंताचा साक्षात्कार आहे, तू सांगणारे दादा, आपली आई कुठे गेली, बाबा कुठे गेले, सांगणारे. 3-4 दिवस झाले घरामध्ये अन्न शिजलेलं नाही महाराज, उपाशी लेकरं आहेत. माझ्या ज्ञानोबरायांनी झोळी उचलली आणि गावामध्ये मधुकरी मागण्याकरता गेले. मधुकरी मागण्याकरता गेल्याच्या नंतर गावभर मधुकरी मागितली, नाही, कुणी नाही दिली. संन्यासाची पोरं तुम्ही गावात यायचं नाही,
तुम्ही गावात आला, अंगाला हात लावला तर आम्हाला इंद्रायणीची आंघोळ करावी लागते. विटाळ होतो विटाळ. अरे कसला विटाळ? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती. त्याचं बीज शुद्ध आहे, त्याचे फळ सुद्धा शुद्ध असतात. लोकांना कळलंच नाही महाराज, लोकांना ते कळालं नाही. मधुकरी दिली नाही माझ्या ज्ञानोबारायांना. राग त्याचा नाहीये, पण काही लोकांनी अंगावर चिखल फेकला, काहींनी दगड फेकून मारली. मग मात्र राग आला माझ्या ज्ञानोबारायांना. राग आला आणि रागाच्या भरामध्ये कुटिया लावून बसले. कुटिया लावून बसले. त्यावेळेस ती 10 वर्षाची मुक्ताई उपदेश करते, बहीण भावाला उपदेश करते. नव्हे नव्हे एक आदिशक्ती ज्ञानाला उपदेश करते. मजवरी दया करा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. या विश्वाच्या कल्याणाकरता तुमचा जन्म आहे. या विश्वाला ज्ञानाचा प्रकाश देणारा तुमचा जन्म आहे. आणि तुम्ही जर ताटी लावून बसलात तर कसं होणार? या जड जीवाचा कसा उद्धार होणार? उघडा ताटी. ज्ञानोबराय ताटी उघडतात. पण हा अपमान निवृत्ती दादांना सहन झाला नाही. कारण श्री गुरु सारिका असता पाठीराका. निवृत्ती दादा नुसते मोठे भाऊ नव्हते, तर ज्ञानोबरायांचे गुरु होते. अपमान सहन झाला नाही. चला आपण शुद्धीपत्र घेऊन येऊ म्हणून परत पैठणला आली. आणि मग लोक म्हणायला लागली, कसलं शुद्धीपत्र? कसलं शुद्धीपत्र हवंय तुम्हाला? नाही मिळणार. अहो आमच्या माय बापांनी देहांत प्रायश्चित्त केलंय, ते आम्हाला माहित नाही. माऊली त्या ठिकाणी, माऊली ज्ञानोबराय महाराज थोडंसं ज्ञान असलं की आपल्या तोंडातून अभंग त्या ठिकाणी येत असतात. आपण अनेक चाली गातो. जे स्वतः ज्ञानरूपी होते त्यांच्या तोंडातून त्या ठिकाणी वेद पडत होते, वेद बोलत होते. शब्द सहस्र साठा त्यांच्या जिभेवरती होता. माऊली ज्ञानोबराय भगवंताचं नामचिंतन करत होते. निवृत्ती दादा म्हटले, काही गरज नाही तुमच्या शुद्धीपत्राची, आम्हाला काही गरज नाही. माझा ज्ञाना इतका शुद्ध आहे, इतका शुद्ध आहे, या गावालाच नाही अख्ख्या जगाला सुद्धा शुद्ध करण्याची ताकद त्याच्या ज्ञानामध्ये आहे. सांगू मी तुम्हाला, कारण आजही तुम्ही ज्ञानेश्वरी बघा, त्या ज्ञानेश्वरीमध्ये एक एक ओवी अशी आहे का एका एका वस्तूचा शोध त्या ठिकाणी आहे. तरी सुद्धा शोध लावून सुद्धा अनेक वाक्यप्रचार त्या ठिकाणी होत असतो. हा माऊली म्हणतात, उपजते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परभ्रमेगा. घड्याळीचा शोध लावला हे मात्र लक्षात आलं, पण याच्याही पुढचा शोध उपजते नासे शरीर, उपजते नासे, असे अनेक शोध शुद्धीपत्र त्या ठिकाणी देण्याचं सामर्थ्य माझ्या ज्ञानोबामध्ये आहे. समोरच रेडा होता महाराज. लोक म्हटले, आमच्या पण गावामध्ये एक ज्ञान आहे, आमच्या गावात एक ज्ञाना राहतो आणि तो बोलेल का वेद? माऊली ज्ञानोबाराय म्हटले, श्री गुरु सारिका असता पाठीराका. हा, श्री गुरु सारिका पाठीराका असल्याच्या नंतर काय म्हटले, काय होणार नाही. हा रेडा आहे म्हटले, मग वेद बोलो. त्या ठिकाणी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. रेडा मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने हरेता. साधकाचा माय बाप दरुशने हरेता. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. एवढं सामर्थ्य माझ्या संतांमध्ये होतं. अरे एखाद्याने चिखल मारला लगेच शाप दिला असताना, आपल्याने एखाद्याला वाकडं जरी पाहिलं आपल्यात तरी म्हणतो याचं वाटूळ हो, याचं कधीच चांगलं होणार नाही, भले आपले शाप लागत नाही. पण संतांनी एक शाप दिला असता तर उत्पत्ती थांबली असती. एवढं सामर्थ्य संतांमध्ये, एवढं सामर्थ्य संतांमध्ये. म्हणून संत आपल्याला हितापर्यंत नेतात, दुसरे मायबाप असतात महाराज. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. तेच लागे जरी पायाला, पाणी ते आईच्या
आईने मला उपकार हा मोठा झाला ओ. जन्म देऊन आई उपकारच करते. त्या उपकाराची फेड कशी करायची ही आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक असेल फेड सुद्धा चांगली होते. महाराज अनेक कवी वर्णन करतात. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळ खेळता होतो जेव्हा ताना. अमृताहुनी गोड आई तू पाजलासी पान. बालपणी मी खेळ खेळता होतो जेव्हा ताना. अमृताहुनी गोड आई तू पाजलासी पाना. आई तुझ्या या उपकाराची हो. आई तुझ्या या उपकाराची मला जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. गेल्याच्या नंतर कधी कधी किंमत कळत असते. म्हणून सर्वांना सांगणं आहे जीवनामध्ये नाही भगवंताची सेवा करता आली, नाही संतांची सेवा करता आली तर आपल्या मायबापांची सेवा करा. महाराज मायबापांची सेवा करा. किती वाईट प्रसंग येऊ द्या तुम्हाला शाप देत नाहीत, ते आशीर्वादच देऊन जातात. राग येऊ द्या आईला पण शेवटच्या क्षणाला मात्र तिच्या मनामध्ये एवढीच खेद असते की माझ्या लेकरांचं चांगलं झालं पाहिजे. आज प्रसाद दादाने इतकं छान निवेदन केलं. प्रत्येक मातेच्या पोटी तुमच्यासारखा मुलगा यावा. त्या उपकाराची फेड झाल्याशिवाय राहणार नाही. आईवडिलांची इच्छा काय असते महाराज? फक्त सात्विक लेकरांचा जन्म व्हावा. दारू प्यायला जर मुलगा लागला तर सर्व गाव सांगत असतं आईला की तुमचा मुलगा दारुड्या आहे, तो चांगला नाही आहे. खूप वाईट वाटतं, ऐकायला सुद्धा खूप वाईट वाटतं. पण ती माता म्हणत असते नाही माझा मुलगा चांगला आहे. ते म्हणणं सुद्धा तिला समाधान देऊन जात असतं. म्हणून जीवनामध्ये एकच करा, माय बापाची सेवा करा. आई बापाची सेवा करा विठ्ठल येई घरा. 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 जन्म देता दात्याला विसरू नका. जन्म देता दात्याला विसरू नका. आई बापाची सेवा करा विठ्ठल येई घरा. 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 विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल जय हरी विठ्ठल. आणि संत सुद्धा आपले मायबाप असतात. तुम्ही संत माय म्हणून संत समागमी धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची. आणि शेवटच्या तुका म्हणे इह लोकेच्या व्यवहारे. तुका म्हणे इह लोकेच्या व्यवहारे. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे. नका डोळे धुरे भरोनी राहो. नका डोळे धुरे भरोनी राहो. भरोनी राहो भरोनी राहो. नासिवंत देह जाणार सकल. नासिवंत देह जाणार सकल. नासिवंत देह जाणार सकल. नासिवंत देह जाणार सकल. आयुष्य खातो काळ सावधान सावधान.
सावधान आयुष्य खातो काळ सावधान 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 आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान 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 नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार भरून राहू तारुण्य गेल्याच्या नंतर परत वेळ येईल याची वाट पाहू नका. समय जाना हा किंवा समय अशी साजर व्हावे. ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये चांगली गती येत असेल त्यावेळेस तुमच्या गतीबरोबर चांगला परमार्थ तुम्ही करा. नाही तर वेळ निघून गेल्याच्या नंतर फायदा होत नाही बरं का. वेळ गेल्याच्या नंतर फायदा होत नाही. एक जवाई सासरवाडीला गेला. श्रीमंताचा जवाई होता थोडा. अच्छरदानी मच्छरदानी 4-5 जणांची तानातानी निघालं सासरवाडीला. पण आई म्हटली सासरवाडीला जातोय बाळा रिकाम्या हाताने जाऊ नको. तसं पहिल्या बाळाला सांगावं लागायचं. आताचे बाळ पिशव्या भरून तिकडं नेतात. बरोबर आहे ना. त्याला सांगितलं रिकाम्या हाताने जाऊ नको. काय नेऊ गाई म्हटलं 1 किलो पेढे घेऊन जाईल. ते म्हटलं मग घेऊन जातो. सासरवाडीला गेला. तिथं 2-3 दिवस राहिला. परत आला. आईने विचारलं काय खायला घेऊन गेला होतास. पेढे नेले होते का. तो म्हटलं आई लक्षातच राहिलं नाही. जाऊ दे आता दुसऱ्या वेळेस.
दुसऱ्या वेळेस सासरवाडीवरून निरोप आला, याचा सासरा गेला, गचकला, मेला, मरण पावला. आईने सांगितलंच होतं रिकाम्या हातानं जाऊ नको. जसं फाट्यावर गेलं महाराज 2 किलो पेढे घेतले आणि मग तिथं गर्दीच होती ना भरपूर, लोक रडायची गडबड तिथं सगळी. हे गेलं तसं 2 किलो पेढे वाटत बसलं. समय फार महत्वाचा आहे बरं का. समय फार महत्वाचा आहे. एका शावकाराकडे 2-4 नोकर होते बरं का दादा, 2-4 नोकर होते आणि त्यांनी एक नोकर घर कामासाठी ठेवला होता. 4-5 लोक आले असे घरी आल्याच्या नंतर शावकारांनी सांगितलं, 4-5 कप चहा घेऊन ये. आता हे उभं राहिलं तासभर झाला, चहाचा पत्ताच नाही. त्या सावकाराला राग आल्याच्या नंतर ते ओरडला मोठ्याने, तुला सांगितलंय ना चहा घेऊन ये, 1 तास झालाय कळत नाही का? ते याच्यापेक्षा जोराने ओरडलं, ओ मालक घरात साखर नाही ना. म्हणजे नोकराची भाषा रानटीच ना महाराज. ते काय शिक्षणाधिकारी थोडीच होतं तिथं नोकरी करायला. साखर नाही ना घरात, कळत नाही का तुम्हाला? आता सगळे पाहुणे बिचारे उठून गेले. कधी कधी पाहुण्याने आपला उरकून घ्यायचं असतं घरचा रंग पाहून. घरात काय चाललं हे लक्षात आलं पाहुण्याच्या म्हणजे बस झालं. नाही तर काही पाहुणे लय निर्लज्ज असतात, तुम्ही किती भांडा आम्ही इथंच. आता पाहुणे निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर मालकाने त्याला जवळ घेतलं. जरा जवळचा होता नोकर. अरे साखर जरी घरात नसली तर असं मोठ्याने ओरडायचं नाही, कानात येऊन सांगायचं, बारीक आवाजामध्ये कानात सांगायचं. तो म्हटलं ठीक आहे, सांग कामे होता ना, ठीक आहे मला काय हरकत नाही. दुसऱ्या वेळेस मालकाच्या शेतामध्ये चाऱ्याच्या गंजी माहिती आहे ना तुम्हाला, अशा चाऱ्याच्या 2-4 गंजी पेटल्या. 2-4 गंजी पेटल्या. हे पळतच आलं, मालकाजवळ उभा राहिलं तासभर. मालक म्हटलं काय झालं? मग कानात येऊन हळूच सांगितलं, मालक आपल्या शेतातल्या गंजी पेटल्यात. हळूच सांगितलं. मालक म्हटलं काय मूर्ख आहे? अरे गंजी पेटल्या तर मोठ्याने ओरडायचं, बोंबलायचं ना. मालक म्हणले मग दुसऱ्या वेळेस म्हटले काय हरकत नाही. तो नोकर म्हटला. आणि दुसऱ्या वेळेस काय झालं, मग काही दिवसांनी त्या सावकाराला मुलगा झाला. झाल्याच्या नंतर हे बोंबलतच आलं तिकून, मालक तुम्हाला मुलगा झाला. बोंबलत आल्याच्या नंतर सावकार म्हटलं काय मूर्ख आहे, काय बोंबलायची वस्तू आहे काही? ही काय बोंबलायची वेळ आहे का? मुलगा झालाय तर पेढे वाट ना. जाऊ द्या म्हटले आता ह्या वेळेस दुसऱ्या वेळेस. आणि काही दिवसांनी सावकाराची आई मरण पावली आणि सगळी इकडं तयारी चालून मग हे पेढे वाटते. म्हणजे समय फार महत्वाचा आहे. म्हणून नका डोळे धुरे भरून राहो, नाशिवंत देह जाणार सकळ. त्या संतांना शरण जा, त्या संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली 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 माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. भरपूर वेळ झालेला आहे. या प्रत्येकी कॅलेंडरची किंमत 20 रुपये आहे. आणि तसेच मी आळंदीमध्ये अनेक कार्यक्रमाची मंडळी भेटायला येत असतात. सांगतात ताई माळ घालायची पण तुळशीची माळ भेटत नाही, म्हणून तुमच्या घरापर्यंत तुमच्या सेवेसाठी या ठिकाणी पवित्र अशी तुळशीची माळ घेऊन आले. एक बारीक जी स्त्रियांना घालता येईल अशी बारीक मण्याची माळ जी आहे की 30 रुपयाला आहे आणि मी घातली अशी एक 40 रुपयाला आहे. ही आळंदीत घेतल्याच्या नंतर तुम्हाला 60-70 रुपयाला मिळते. म्हणून ज्यांना लागत असेल त्यांना भेटून जाईल. आणि झालेली सेवा माऊलींच्या चरणी, जगद्गुरु तुकोबरायच्या चरणी, मला ज्या आईवडिलांनी जन्म दिला आहे माझ्या आईवडिलांच्या चरणी सेवा अर्पण करते. सेवेला पूर्ण विराम देते. जय गजर कीर्तनाचा गजर विठुरायाचा कैलासवासी शोभा देवीदास बत्तासे यांच्या प्रथम वर्षश्राद्धनिमित्त जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम. राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. सुनीताताई आंधळे. दिनांक 2 जानेवारी 2021 सकाळी 9 ते 11. स्थळ संध्यापूजा सोसायटी, पोकार कॉलनी, पटेल नगर, दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक. प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा.